कल्याण की खड़कपाड़ा पुलिस को मिली बड़ी सफलता। पुलिस ने एक अंतर्राज्यीय ड्रग्स तस्करी गिरोह का पर्दाफाश किया है। इस कार्रवाई में पुलिस ने 17 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है, जिनमें मुख्य सरगना गुफरान हन्नान शेख शामिल है। यह गैंग विशाखापट्टनम से लेकर कल्याण तक सक्रिय था। पुलिस ने ऑपरेशन के दौरान 115 किलो गांजा, एक पिस्तौल, 2 कारतूस और 2 वॉकी टॉकी सेट जब्त किए हैं, जिनकी कुल कीमत करीब 70 लाख रुपए बताई जा रही है। अब तक 13 आरोपी गिरफ्तार हो चुके हैं। जांच में सामने आया है कि यह पूरा गिरोह संगठित अपराध के लिए काम करता था। इसी कारण महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम एक्ट यानी मको का लगाया गया है। यह पूरी कार्रवाई डीसीपी अतुल जेंडे और एसीपी कल्याणजी घेते के नेतृत्व में की गई। ऑगस्ट महिन्यामध्ये खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण एनडीपीएस अंतर्गत गांजाचा गुन्हा दाखल केला होता। त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर जो गांजा सेवन करण्याला ताब्यात घेण्यात आलं होतं। त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला म्हणजे आपली स्पेशल स्क्वॉड जे नेमलेला आहे अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याकरता आणि काही कळांचे पूर्ण टीमला हे पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबतचे त्यामध्ये तपास निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम ओडिशा या ठिकाणी जाऊन एक मोठं कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल पोलिसांच्या मदतीने। आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात त्यामध्ये विशाखापट्टणम असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, बदलापूर असेल, मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं। असे एकूण 13 आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत। आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं। एकमेकांच्या हे मागच्या 2 ते 3 वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवाणघेवाण झालेली आहे असं तपासात निष्पन्न आलं। हा तपास निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै 2025 मध्येच अंमली पदार्थ विरोधी जे कायदा आहे त्याचे गुन्हे दाखल होता त्याच्यामध्ये मोक्का सेक्शन अंतर्भूत करावा याबाबत नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव माननीय ऍडिशनल सीपी संजय जाधव सरांकडे आपण पाठवण्यात आलेला होता। आणि त्या ह्याच्यामधून ती परवानगी मिळाल्यानंतर आता आपण ह्या जो गुन्हा दाखल केला आहे खडकपाडा पोलीस स्टेशनला त्याच्यामध्ये एमसीओसी त्यामध्ये अप्लाय केलेला आहे। आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण 13 लोकांना अटक केलेली आहे। सध्या तपास जो आहे तो आता एसीपी कल्याणजी घेते यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे। सध्या आम्ही त्या आरोपींना आता ताब्यात घेऊन पुन्हा मोक्का कोर्टामध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशा प्रकारे एकमेकांच्या संपर्कात होते आणि कशा प्रकारे हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतं या प्रकारचा आपला तपास आता इथून पुढे आम्ही करणार आहोत।